Hi friends, you're back with me, your friend for biology, Professor Girish Kukreja. We'll be talking about some things like I can see angiosperm, endosperm, right? So we'll be talking something about the sexual reproduction in flowering plants, right? So without wasting much time today, I'm not going to talk about the concept, but let's do the application of the concepts, है ना? आपको एक बार एक चीज आ गई तो उसका ऍप्लिकेशन भी करना आना चाहिए, है ना? मी काहीतरी शिकलोय तर त्याचा मला फायदा पण करता आला पाहिजे, त्याला अप्लाय पण करता आला पाहिजे. बरं, लय भाषण झालं. कम हियर, लाईक वी हॅव what would be the minimum meiotic divisions for 50 seeds production in an angiospermic plant. So आता एक angiosperm आहे, त्याच्यामध्ये मला 50 सीड्स पाहिजेत, राईट? सो आय नो की आय नीड 50 सीड्स. 500 झाले का? नको 50च पाहिजे फक्त. सो आय नीड 50 सीड्स, राईट? आउट ऑफ these 50 I'll need obviously 50 embryos, for which I'll need 50 female gametes and I'll need 50 male gametes, right? तर आता 50 मला काय लागतील मेल गॅमेट्स. त्यासाठी मला काय करावं लागेल, म्हणजे एका मायक्रोस्पोर मदर सेल पासून मी किती मायक्रोस्पोर्स बनवतो? 4. मी नाही बनवत, म्हणजे ते प्लांटच बनवतं. तर एका मायक्रोस्पोर मदर सेल पासून किती मायक्रोस्पोर? 4. आणि प्रत्येक त्या मायक्रोस्पोर मधून एक पोलन ट्यूब आणि त्याच्यातला एक मेल गॅमेट तुम्ही वापरणार टू प्रोड्यूस दिस पर्टिक्युलर सीड. तर आता एकापासून 4 तर 50 साठी किती लहानपणी आपण केलं होतं, राईट? सो इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट लाईक how many meiotic divisions for these 50 gametes, so it will be 50 divided by 4, somewhere around 12.5 येतं का? पण आता 12.5 कसं करता? So you take it as 13, right? So I will need say 13 meiotic divisions here, and here from one megaspore mother cell मला माहित आहे की किती फक्त फंक्शनल राहतात, ओनली 1. तर 50 सीड साठी मला किती meiotic divisions करावं लागतील? 50. सोपं आहे राव, 50 ला 50. So it is 50 to 50, so it is 50. So these 50 plus these 13, I have an answer of 63. So minimum meiotic divisions which I'll have to do is 63. एक सिंपल फॉर्म्युला आपण काय करू शकतो की जेवढे सीड्स पाहिजेत मला आणि तेवढे नंबर, म्हणजे नंबर ऑफ सीड्स जेवढे दिले ते प्लस तेवढा नंबर डिवायडेड बाय 4. सो इफ इट इज लाईक 100 तर ते कसं असेल? 100 प्लस 100 अपॉन 4 म्हणजे ते किती येईल? 125. कारण मेल साठी मला डिवाइड बाय 4 करावं लागतं आणि फिमेल साठी द सेम नंबर इट गोज अराउंड, राईट? सो फॉर 50 सीड्स आय नीड अराउंड 63 मिनिमम meiotic divisions to take place. Okay, coming to next we have a female plant which is tetraploid. आता haploid diploid मध्येच गोंधळ होतं. This is tetraploid, so this is 4n. I have a male plant which is diploid, which is 2n, and I want to find out an endosperm. So angiosperm is here. So if I want to find out like what is the ploidy of this endosperm, तर मला माहिती आहे endosperm is formed by fusion of a secondary nucleus or a central cell, आणि त्या सेंट्रल सेल मध्ये फिमेलचे 2 हॅप्लॉइड न्यूक्लियस असतात. 2 हॅप्लॉइड न्यूक्लियाय ऑफ दिस पर्टिक्युलर फिमेल. सो 2n चा हॅप्लॉइड कसा असेल? सॉरी, 4n चा हॅप्लॉइड 2n. 4n चा हॅप्लॉइड 4n चा हाफ म्हणूयात आपण. सो 4n चा हाफ इट विल बी 2n बिकॉज ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स देयर इज गोइंग टू बी मियोसिस. तो 2 आपण म्हणूयात पोलर न्यूक्लियाय, त्यांची प्लॉइडी 2n. तो आय हॅव 2 पोलर न्यूक्लियाय आणि मग आय हॅव 1 मेल गॅमेट. मग आता एक मेल गॅमेट हा 2n चा बिचारा काय होणार? n. So 1 male gamete. I have 2n plus n. एवढं मॅथमॅटिक्स मला येतं. I know I did biology because probably you did not like mathematics. I like mathematics a lot personally. So it is 2n plus 2n is equal plus n is equal to काय? 5n. So remember the ploidy of this endosperm would be 5n. लक्षात घ्या. So tetraploid female. So divided by 2 किंवा you can take it as it is मी म्हणेल, कारण डिप्लॉइडच होऊन जातं, परत ते डबल होऊन जातं राव. सो अर्ध झाल्यावर परत डबल होतो, म्हणजे जेवढं आहे तेवढंच राहतं. सो फॉर अशा प्रॉब्लम्स है ना, ऐसे प्रॉब्लम्स के लिए आप क्या कर सकते हैं कि जितना फीमेल का प्लॉइडी दिया है उसमें मेल का प्लॉइडी हाफ करके आप ऐड कर दो, बात खत्म, है ना. सपोज यहाँ पे हेक्साप्लॉइड दिया है और यहाँ पे टेट्राप्लॉइड दिया है, तो वो हेक्साप्लॉइड कितना होगा? 6n. टेट्राप्लॉइड का आधा कितना होगा? 2n. तो एंडोस्पर्म कितना आ जाएगा आपका? 8n. तो जितना फीमेल का प्लॉइडी दिया है
और मेल को आधा करो बेचारे को और वो ऐड करो, you will get the ploidy of what is called as the endosperm. The root tip cells, it has 42 chromosomes and I want to find out the ploidy of the alluron layer. अभी आपको पता है alluron layer मोनोकॉट मैंने शायद, राइट, एंड आउटर कवरिंग ऑफ व्हाट इज कॉल्ड एज द एंडोस्पर्म, दैट इज alluron layer. सो हमको पता है ये 3n है. अब रूट टिप का कितना बोला है 42. अब आपका रूट टिप क्या है 2n, तो 2n इज इक्वल टू कितना है बेटा 42, n इज इक्वल टू कितना है बॉस 21, और ये हमारा 3n. थोड़ा मैथमेटिक्स 63, I don't know इनका फेवरेट नंबर 63 है लगता. So root cells they are having 42, so you have, so इसको बस 2 से डिवाइड करो और 3 से क्या करो मल्टीप्लाई. पेरिस्पर्म, आपने सुना है ये नाम पेरिस्पर्म, याद आपको यहाँ पे ये रखना है कि alluron layer is triploid. हे महत्व होता है actually, I forgot to tell. So पेरिस्पर्म, remnant what you call as nucellus, right? Nucellus का जो remnant है that is what is called as the पेरिस्पर्म. 2 एग्जांपल दिए आपके एनसीईआरटी में, है ना. फर्टिलाइजेशन के बाद जब पेरिस्पर्म परसिस्टेंट रहता है तो उसके 2 एग्जांपल्स कौन से दिए आपको याद है, ब्लैक पेपर, राइट, और कौन सा दिया है बेटा, हाँ वो जो आप नहीं खाते रेड रेड कलर का, दैट इज बीट, खाओ थोड़ा, राइट.